हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो. आता वाजले आहेत सकाळचे 11. माझी सकाळची कामं वगैरे मी सगळे आज आवरून घेतली पटकन आणि त्यांचा टिफिन भरून दिला. ते ड्युटीला गेले. म्हटलं चला आता आपली घरची बी बाकीची कामं आहेत तर ती मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि फरशी तेवढी बाकी ठेवली कारण मला थोडंसं आज हॉलची पण साफसफाई करायची. परत तिकडं तिकडं केल्याची घाण होती त्याच्यामुळे मग बाकी ठेवली आणि यशस्वीला झोपी घातलं. म्हटलं आता चला ती झोपली तोपर्यंत आपली कामं करून घ्यावं. आता मला इथं पीठ चाळायचं होतं. ते पूर्ण पीठ चाळून घेणार आहे मी. ती दिसते ना ती लाल गोणी तर ती पूर्ण म्हणजे जवळपास भरूनच म्हटलं तरी चालेल एवढी आईनं पीठ दिलं होतं गव्हाचं. आता गावाकडे गेले तेव्हा धोंडे जेवणासाठी तर ते मी पूर्ण पीठ चाळून घेणार होते. तर बघितलं तर जेवढं बसेल तेवढ्या डब्यामध्ये मला चालता आलं कारण बाकीचं काय बसत नव्हतं. म्हटलं जाऊ द्या जेव्हा ते अर्धा डबा होईल ना तेव्हा चालणार आहे बाकीचं. तर पूर्ण पीठ वगैरे सगळं चाळून घेतलं. दाबून डबा एक जवळपास आता मला महिनाभर तरी जवळपास जाईन तेवढं पीठ. बघू आता किती दिवस जाईन तर मग नंतर ते संपत आल्यावर बाकीचं राहिलेलं पण चाळून घेणार आहे लगेच हातांसोबतच. मग मी बेसन पीठ पण चाळून घेतलं. ते पण तिने आता ह्यावेळेस दिलं होतं सोबत. तर सगळं चाळून घेतली दोन्ही पीठं. डबे भरून ठेवले. झाडून वगैरे घेतलं पूर्ण तिथलं सगळं. हॉलचं तेवढं खालचं तेवढं पूर्ण पुसून पण घेतलं कारण पिठाचे पावलं आहेत ना पूर्ण घरामध्ये आपले उमटतात त्याच्यामुळं पूर्ण साफ करून घेतलं. आणि आता करायचं होतं ते म्हणजे मला हॉलचं साफसफाई. तर हॉलची साफसफाई करण्यासाठी मी पहिले वरतून पूर्ण भिंती वगैरे स्लॅब वगैरे वरचं सगळं पूर्ण जाळी जळमट सगळे काढून घेतले. आणि आता हे बाकीचं पण करायचं होतं. आता म्हटलं चला हे पण करून घेऊया. तर मग आता खालचं पण बघितलं असेल तुम्ही आता खूप वाटवर पासा वगैरे चालतात कारण झालं असं होतं की तिकडली साफसफाई करताना जे लागत नाही किंवा जास्त वापरत नाही ते सगळं सामान मी इथं आणून ठेवलं होतं. त्याच्यामुळे मी हॉल शेवटला साफसफाई करायला घेतला होता. तर आता पूर्ण हॉल साफ करायचा होता. तर त्यामुळे आता इथलं पण सामानची तिथं जागेवर जागा ठेवायचं होतं. म्हटलं चला आता आज साफसफाई करायची. तर आता ही खुर्चीवरची दिसते ना पिवळी पिशवी तर त्याच्यामध्ये काय होतं मला माहिती नव्हतं कारण आज झालं असं होतं की मी जेव्हा आईकडे गेले होते तेव्हा आता मी तर म्हणजे एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तेव्हा यशस्वीची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे आम्ही गेलो होतो तिला घेऊन. तिथं गेल्याच्या नंतर पण हॉस्पिटलला. तर तेव्हा हे आईनं भरलेलं सामान होतं. मला काही माहिती नव्हतं त्याच्यामध्ये काय भरलं काय नाही. फक्त एवढं म्हटली होती की तुला जेवारी देते म्हणून मी. तर किती दिली काय दिली मला काहीच माहिती नव्हतं. मी गेल्याच्या नंतर तिने सगळं सामानाची भराभरी केली होती. तर मला असं वाटलं की याच्यामध्ये ज्वारीच आहे काय की फक्त मी काय बघितलंच नाही आणि मला लागणारी वस्तू नव्हती. मी जायच्या अगोदर नेमका किराणा भरलेला होता त्यामुळं मग मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. 15 दिवस झाले त्याच्यानंतर मग जेव्हा मला इथली आता साफसफाई करायची वेळ आली तेव्हा मी ही पिशवी पूर्ण बघितलं उघडून याच्यामध्ये काय काय बघते तर काय याच्यामध्ये चहा पावडर निघाली आणि परत बऱ्यापैकी थोडंफार सामान होतं. शेंगदाणे वगैरे होते. तर हे शेंगदाणे जे आहेत का तर ते गावामध्ये ना म्हणजे आईने विकत घेतलेल्या शेंगा होत्या. तर त्याच्या म्हणजे आई काय करते की पावसाळा लागायच्या अगोदर सगळ्या शेंगा वगैरे काय असतील ते उन्हाळ्याची कामं करून घेते आणि पावसाळ्याच्या अगोदर शेंगा पण फोडून घेते कारण शेतकऱ्याचं कसं एकदा काम चालू झालं ना की पुन्हा घरी राहायला भेटत नाही. त्यामुळे मग तिनं पण घरच्यासाठी 9-10 किलो फोडल्यात. त्याच्यामधलेच मला 2-3 किलो जवळपास शेंगदाणे दिले. ही मला काहीच माहिती नव्हतं. आता मी जेव्हा ही पिशवी पूर्ण काढले त्याच्यामधून एक एक थोडं थोडं निघायला लागलं माहिती झालं की काय काय दिले म्हणतो. बेसन पीठ पण आता इथे दिसतं का सकाळी चाळलं ते पण अगोदर दिलेलं होतं ना आता हे पण दिलेलं. तर हे बेसन पीठ आणि शेंगदाणे चहा पावडर असं बऱ्यापैकी थोडं थोडं सामान दिलं होतं. तर तेव्हा मी पाहिल्याच्या नंतर तिला मी फोन केला. म्हटलं तू शेंगदाणे दिले का तर म्हटली हा. म्हटलं तुम्हाला तर काही म्हणली नाही. तर ती म्हणत होती की तुला म्हटलं तर तू म्हणते नको म्हणून. आपल्याला कसं आहे जे भेटतं इकडं किंवा असतं एवढं काय म्हणजे रेट पण काय बरोबरच असतो इकडला तिकडला. त्यावेळेला वाटतं की जाऊ दे इकडं घेतलं का तिकडं पण जे महाग आहे ते आणत असते मी तिकडून. तर त्याच्यामुळं तर म्हटलं आता जाऊ द्या. तर तिने दिलं होतं तर आले घेऊन माहिती नाही इथं आल्याच्यानंतर माहिती झालं तर तिला म्हणतं देत जा नको असं जे लागतं ते देत जा गहू वगैरे किंवा आता गहू शेतातले असतात त्यामुळं. त्याला बोलत बोलत मग हे पण क्वाटरला पण सगळं आवरून घेतलं ना. आता याच्यामध्ये ज्वारी वगैरे होती तर ती म्हटलं जेव्हा दळण कर तेव्हा साफ करा त्याच्या अगोदर बाकीची कामं करून घ्यायची होती. मग हे सगळं काढून घेतलं किराणा वगैरे किचनमध्ये नेऊन ठेवला आणि आता हे क्वाटरला पूर्ण सामान काढून घेतलं. मला आता एक सगळं क्वाट बाजूला घेऊन झाडून घ्यायचं होतं कारण आपण जेव्हा रेग्युलर झाडझूड करतो ना घरातले दिवस सकाळ संध्याकाळ तेव्हा ना असं क्वाट वगैरे सरकून सगळं सामान काढून तर घेऊ शकत नाही रोज रोज. होत पण नाही शक्यतो. सगळे म्हणजे कोणाकडून पण असो पण होत नाही रोजच्या कामामध्ये आपण सगळं सामान काढून साफसफाई करायचं. तर म्हटलं चला आता आज काढून घेऊया. त्यासाठी मी सगळं क्वाटवरलं सामान रिकामं करून घेतलं. क्वाट खालचं पण सामान काढून घेतलं आणि क्वाट खालून पण होईन तेवढं झाडून घेतलं आणि क्वाट सरकवला म्हणजे कारण काय होतं कोपऱ्याने वगैरे आपण नाही एवढं झाडून घेत ना त्यामुळे थोडीफार जाळी वगैरे होती त्यामुळे मग मी
सगळं कॉट सरकून घेते म्हटलं आता आणि झाडून घेते एकदा, म्हणजे पूर्ण साफ होईल. आणि त्याच्यासोबत तिचं बोलणं पण चालू होतं, थोडं थोडं तिला पण बोलणं मध्ये मध्ये चालू होतं. म्हटलं चला केलाच फोन तर बोलणं पण होईल. आणि ती पण आता कसं शेतात कामं चालू आहेत तर ते चालू झाले तर तिचे जवळपास मला वाटतं, त्यामुळं ते 1-2 दिवसानंतर जाणार, त्यामुळं घरचे पण सगळे जे असतील ते कामं उरकून घेणार आहे. तर तिला बोलत बोलत माझं सगळं रिकामा करून झाला. आता म्हटलं चला आता कॉट सरकून कॉट खालचं सगळं घ्यायचं होतं. तर आता हे पूर्ण कॉट इकडं साईडला घेणार आहे मी आणि पूर्ण झाडून घेणार आहे. फक्त खिडकी ते बघन जेवढं आवरते तेवढं तर आवरणार आहे, कारण मध्ये शिशू उठते. त्यामुळं आता तुम्ही गेले का तेव्हा ती थोडंसं म्हणजे आवाज दिला होता, तुम्ही गेले झोक्यामध्ये होती तिला झोका वगैरे दिला आणि मग परत ती झोपल्यानंतर आली. म्हटलं चला एवढं झाडून घ्यावं. आता ती उठेपर्यंत जेवढं होईल तेवढं तर आवरून घ्यायचं. ती उठल्याच्या नंतर बघू, तिनं करू दिलं तर करायचं कंप्लीट, नाही करू दिलं तर बघू तिच्या मनानुसार. आता ती नाही ती झोपली तोपर्यंतच आपलं जेवढं होईल तेवढं आवरून घेणार आहे मी. तर आता इथं पूर्ण कोपरा वगैरे सगळं झाडून घ्यायचं होतं मला आणि मग कॉट सरकून दिला मी. आणि हे कसं आहे लोखंडी कॉट असल्यामुळे थोडासा जड जातो आणि पायावर वगैरे पडण्याची पण भीती खूप असते, त्याच्यामुळं घेतला मी सरकून जमन तेवढं मला आणि घेतलं पूर्ण झाडून ते कोपरा वगैरे सगळं. आता हे कॉट सरकून म्हटलं बाकीचं परत जेवढं जे लागत नाही किंवा आपण कधीतरी वापरतो ते तेवढं भरून ठेवणार आहे. जे लागतच नाही असं कधीतरी लागतं ते सामानावरती सज्जावरती ठेवून देणार आहे मी. आता बघू जेवढं जमन तेवढं करणार आहे. आता कॉट सरकून दिला, कॉटवरली गादी पण टाकून दिली आणि झटकून पूर्ण घेतली. आता एकदा बघू, आता हे धुवायचे पण कपडे जेव्हा होतील तेव्हा आता जसं जमत तसं करणार आहे मी काम. आता जेवढं होईल तेवढं. आता बघा कसली म्हणजे आपल्याला वाटतं बरं का धूळ नाही वगैरे नाही, पण जेव्हा अशी साफसफाई काढतो तेव्हा भरपूर अशी सुपली भरून धूळ निघते. पण कसं आहे जेवढं सामान वगैरे काढून झटकून काढलं ना तेव्हा धूळ निघते. असं वरवरनं करतो ना तर तेव्हा एवढी निघत नाही ना. आपण घेतो झाडून पण तेवढं नाही बारकाईने बघत की इथं तिथं धूळ झालेली असं म्हणतात. इथं सगळं सामान काढून मी ते सामान पण सगळं झटकून झाडून घेतलं. त्याच्यावरती पण भरपूर धूळ झाली होती. आणि कसं आहे आपल्याला वाटतं की सामान आहे घरात शिल्लकचं आहे, पण जेव्हा वेळ येते तेव्हा लागतं म्हणून वाटतं जाऊ द्या, आहे तर राहू द्या, आपल्याला पण लागतं कधी कधी. आणि आता इथं परत एकदा यशस्वीकडे जाऊन आले, म्हटलं उठली का एकदा बघून यावं. आणि ती नव्हती उठली तोपर्यंत म्हटलं चला नाही उठली तोपर्यंत होईन तेवढं आवरून घ्यावं. आता कॉटच्या खालचं आता आवरून घेतलं होतं पूर्ण झाडून वगैरे घेतलं. आता परत मला आता जेवढं लागणार आहे म्हणजे असं नेहमी नेहमी नाही लागत ना, तर ते परत कॉट खाली ठेवून द्यायचं होतं. आणि जे लागणारच नाही ते ठेवून देईन म्हटलं वरती. तर त्याच्यामुळे चालू होतं माझं इथं करणं. आणि आपल्याला कसं आहे महिन्यातून 15 दिवसातून एकदा अशी झाडझटक केली ना तर घरात पण घाण वगैरे होत नाही. आणि असं चालूच ठेवावं लागतं हातभार का तरच कुठं घराची साफसफाई राहते, नाही राहत. आता इथं त्यांचे बूट वगैरे होते ते पण मी ठेवून देणार होते सगळे, कारण कसं आहे त्यांना 1-2 जोड लागतातच कधी भिजले वगैरे, नंतर मग कंपनी लागतं. त्यामुळे मग 1 शिल्लकचा ठेवलेला आहे तर ते पण ठेवून द्यायचं होतं, ते पण ठेवून दिलं बॉक्समध्ये. आणि हे जे आहे ना बांबू तर ते पण मी गुढीपाडव्यासाठी आणलेलं आहे. तर ते असं कसं आहे आता आपल्या वर्षातून एकदाच लागतो, तर ते मग काम झालं की मी ते ठेवून देत असते एका साईडला कोपऱ्यामध्ये भिंतीला चिटकवून. तर ते ठेवून दिला आणि पूर्ण कॉटच्या खालची साफसफाई करून घेतली. लागण तेवढं सामान ठेवून दिलं. आता बघू आता परत आणखी काही ठेवावं लागतं का जशी गरज पडेल तसं. आणि तुम्हाला माहिती मी सांगितलं होतं आळंदीत गेली तेव्हा काही गहू आणले होते ते पण ठेवून द्यायचे होते मला. आता सगळं बाकीच बऱ्यापैकी तर राहिलं होतं ते आता सगळंच निघणार होतं काम सगळं एकत्रच. आता हे गहू पण म्हणलं ठेवून द्यावं, एवढे आहेत शिल्लक. आणि तेवढं पीठ आहे तेच जाईल मला आता 1-1.5 महिना. त्याच्यानंतर बघू आता हे दळून आणायचं कधी, म्हणजे जेव्हा लागन तेव्हा. तोपर्यंत काही दळणाचं पण मी करणार नाही, लागन तेव्हा बघन. तर सध्याच्या तर ठेवून दिले. तर त्याच्यानंतर ज्वारी बी ठेवून दिली. कसं इकडं ना ज्वारी जास्त खात नाहीत, बाजरी खातात, त्याच्यामुळे मग मी थोडीफार ज्वारी आणली. आणि तिच्या पण घरची नव्हती, तिनं पण म्हणजे बाहेरच गेली होती ज्वारीसाठी, दुसऱ्या शेतात गेली होती माझ्यासाठी ज्वारीला. तर मग तिला म्हणलं एवढी काही जास्त देऊ नको, थोडीफारच दी. तर मग थोडीच आणली होती मी, बाकीचं पण माझ्यासोबत सामान होतं त्यामुळं. तर आता बघू आता लागण थोडीच आणली. मग डबलच्या चक्करला गेल्याच्यानंतर परत आणता येते, त्यामुळं आता सगळी गादी वगैरे झटकून घेतली. गहू आणि ज्वारी ती पण ठेवून दिलं. आणि अशा पिशव्या आहेत ना आपल्याला जेव्हा असतात ना तेव्हा असं वाटतं की खूप गरज आहे, पण असं एखाद्या दिवस नाही का आपण बाहेर वगैरे थोडंफार सामान आणायचं तेव्हा काम येतात छोट्या छोट्या अशा पिशव्या. तर त्या पण मग मी सगळ्या घडी घालून एका साईडला ठेवून दिल्या. आणि याच्यामध्ये जे आहे का ते मी शिल्लकच्या भरण्या वगैरे घासलेल्या, तर त्या आता मी भरून उद्या ठेवणार आहे किराणा बाकीचा राहिलेला माझा. तर ते बघू आता केव्हा ठेवून होतं केव्हा नाही, तर ते उद्याच शक्यतो भेटला वेळ तर. त्यामुळे मग मी आता सध्या तर त्या भरण्या बाहेर नाही काढल्या, म्हटलं परत झाडझटक केलं धूळ जाईन त्याच्यामध्ये, त्यामुळं ठेवून दिलं तसंच बांधून. आता उद्या काढाल तर तेव्हा भराभरी होईल. तर इथे यशस्वी उठली तर तिला बोलत बोलत चालू होतं, तिचं खेळणं चालू होतं. तोपर्यंत म्हटलं ती खेळती तोपर्यंत जमन तेवढं करून घ्यावं. त्या ड्रममध्ये जे शिल्लकचं आपल्या असतं ना सामान तर ते ठेवलेलं, कारण आणला होता मी पाण्यासाठीच, पण ते काय झालं आणल्याच्या नंतर कळालं की ते त्याला एक छिद्र आहे, तर त्याच्यामुळं भरून ठेवलेला गळतो. त्यामुळे मी कधी भरूनच नाही ठेवत, मग असंच सामान वगैरे ठेवायला किंवा शिल्लकचं सामान ठेवायला याला होत होते. आणि आता इथं फॅन पण एकदा झटकून घेतला सगळीकडनं. मला म्हणजे खोलता येतो फॅन, पण नंतर ना पॅक करताना थोडंसं काय अडचणी ते बसवता येत नाही, त्यामुळे मग मी खोललाच नाही, म्हटलं नको कशाला.
शहाणपणा करायचा. त्यापेक्षा वरतून जेवढं होईल तेवढं झटकून घ्यावं. नंतर एक दिवस सुट्टी असल्याच्या नंतर तिच्या पप्पाकडनं काढून घेता येईल पुसून वगैरे. त्यामुळे मग वरतून झाडून झटकून घेतलं तरी पण बऱ्यापैकी जाळी निघाली त्याची, वरतून बी काढले तरी पण. फक्त आतमधले पाते वगैरे ते पुसायचे राहिले. तर बघू आता त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी ते खोलून देतील मला, तर तेव्हा पुसून घेईन. आणि ही जी पिशवी याच्यामध्ये किराणा आहे तो पण मी भरून ठेवला नाही, कारण मला आता जेव्हा मी काढन ना भरण्या वगैरे आता घासलेलं सगळं सामान, तर तेव्हा मग हे भरून ठेवणार. त्याच्यामुळे आज सध्याला तर ठेवून दिले. आता सगळं हॉल वगैरे साफसफाई झाली. आता खिडकी तेवढी बाकी आहे. तर बघू आता ती उठली आता तिच्या मनानुसार, आता खेळती मध्ये आता जवळपास मला वाटतं 3-3:30चा टायमिंग पण झाला होता. कारण की 5-5:30च्या नंतर स्वयंपाकाला लागावं लागतं. लाईट वगैरे जाते, कधी ही करू देते, कधी उशीर लागतो. त्याच्यामुळे ते येईपर्यंत स्वयंपाक झाला ना की कसं आलं की जेवतात. त्यामुळे मग म्हटलं चला आपलं पण काम आवरून घ्यायचं आपल्याला, हे झाल्याच्या नंतर स्वयंपाक पण करायचा आहे. बाकीचे कामं पण असेल, हिला पण काहीतरी खायला करायचं, खाऊ घालायचं असे चालू असतात. त्यामुळं म्हटलं जेवढं होईल तेवढंच आज करायचं. आणि मी काय केलं म्हणजे जसं जमन ना तसंच 2 दिवस एक रूम करून घेतलं. कारण एक दिवस होणं पण शक्य नाही. आणि शरीर म्हणजे कसं आहे, आपलं शरीर जेवढं कामाला सहन करतं ना तेवढंच आपण करायला पाहिजे. नाहीतर एक दिवस करायचं आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडत, त्यापेक्षा आपल्याला जमन तेवढंच आपण करायचं. तर मग मी जसं जमन तसंच केलं. आता इतर पूर्ण झाडून वगैरे घेतलं सगळं. आता साफसफाई केली तर बरं दिसत होतं बरं का. आणि ती आता खेळत होती माझ्यासोबत इकडं तिकडं, तोपर्यंत म्हटलं करून घ्यावं आता आहे तेवढं. तर सगळं झाडून वगैरे घ्यायचं होतं आता. आणि देवघरात उद्या काढून मी देवघरात त्याला काढायचं राहिले. बाकी आता उद्या म्हटलं देवपूजेच्या अगोदरच काढावं, नंतर देवपूजा करावी. आता बघा एवढा सारा कचरा निघाला होता. जेवढ्या पिशव्या लागत नाही तेवढ्या आता रिकाम्या करून टाकल्या मी कचऱ्यामध्ये टाकून देण्यासाठी. आणि बाकीचं सगळं धूळ वगैरे निघाली ती पूर्ण सगळं म्हटलं आता एकदा एका पिशवीत भरून टाकावं कचरा पण, आणि ते पण टाकून देता येईल. आणि भरपूर असा कचरा निघाला बरं का. कारण आपण जेव्हा डीप क्लिनिंग करतो का तेव्हाच खरं आपल्या घरातली म्हणजे घाण निघती सगळी. आणि आता पावसाळा लागणार त्यामुळे मग मी सगळंच आता करून घेतले ना. आता जे व्हिडिओ टाकते का तेव्हा आता पाऊस चालू आहे, पण माझा व्हिडिओ अगोदरचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की आता कोणता म्हणते पावसाळा लागणार, तर लागलेला आहे पावसाळा, पण हे व्हिडिओ अगोदरचा आहे टाकते मी आता. त्याच्यामुळे मी सगळी साफसफाई करून घेतली. तर बघितलं असेल की धूळ वगैरे निघाली, तर असं आपण रोज बघतो तेव्हा एवढी धूळ दिसत नाही आपल्या घरामध्ये. तर सगळी साफसफाई झाली. हॉल झाला, आता किचन हॉल बेडरूम पूर्ण झाले. आता बघू ज्या दिवशी जमन त्या दिवशी पूर्ण तुम्हाला तिन्ही पण रूमचं दाखवून मी व्हिडिओमध्ये सगळं. तर चला ताईंनो, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि छानशी एक कमेंट करत जा माझा व्हिडिओ कसा वाटला काय. तर त्यासाठी तुम्हाला आवडला माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकलं का ते सगळं सांगा. चला श्री स्वामी